निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आई, ऐकलं का तू? गावात काय अगं, त्या लक्ष्मण दादाच्या दारात लय मोठ्या मुंग्या, किडे, विंचू समदा आलंय बघ। कुणाला बी कळना हे समदा कसं आलंय ते। समदा गाव घाबरलाय बघ। अगं, ही नुसती सुरुवातच आहे। पुढे पुढे बघत राहायचं काय होतंय ते। माझ्या लेकीला बोलताय वय, माझ्या गरिबीवर हसताय वय। एकेकाची अशी हाल मी करणार आहे की काय बाय बोलायची कुणाची जीव उचलली नाही पाहिजे। म्हणजे हे समजा तू केलंस वय? अगं, गावात कुणाकडे शक्ती नाही जो समजा हे करील। आज नुसतं किडे विंचू सोडलेत नुसते त्यांच्या दारात। उद्या बघ समदांच्या घरात नाग आणि साप सोडीन। कशी समद्या गावाची पळताभुई थोडी होती की नाही बघच। अगं पर आई, हे समजा तुला कशा पायी करायचंय? सांगितलं नव्हतं मला समद्यांची तोंड बंद करायची आहेत। जे मला नाव ठेवत्यात त्याला प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे। कुणाला बी सुखाने जगू द्यायची नाही। अगं पर आई, हे नको। काय हो, खरंच एवढ्या मुंग्या आणि विंचू होते का दारात? काय नाही ग, आपण अंदाज लावला तसंच होतं। पावसामुळे किड्या मुंग्या जमा झाले होते। त्या गोविंदने एवढ्याशा गोष्टीला मोठे केले। पण ते आता सगळं तिकडेच आहे का गेलं निघून? तिथल्या सगळ्या मुंग्या विंचू आता निघून गेल्यात। आपल्या चरपटीनेच त्या नाहीसा केल्यात। काय? चरपटी तू केलंस? अरे पण चरपटी, तू का पडला याच्यात? तुला काय झालं असतं तर? अगं, काही नाही झालंय त्याला। त्याने हात न लावता घालवलंय सगळं। उगाच सांगायचं म्हणून सांगू नकोस सत्यश्रवा। हा काय करणार होता तिथे? सुलक्षणा, आम्ही सगळे तिथे होतो। चरपटीने डमरू वाजवलं आणि सगळं नाहीसं झालं। अरे वा चरपटी, तू तर खूपच मोठं काम केलं। मग आहेच आमचा गुणी बाळ। सत्यश्रवा, उगीच त्याचं कौतुक करू नकोस हा। अरे त्याला हे सगळं जमलं कसं असा प्रश्न पडला नाही का तुला? चेटूक वगैरे तर येत नसेल ना याला? काय रे चरपटी, कुठे शिकून आलास हे सगळं? आजी, त्यात शिकण्यासारखं काय आहे? मी देवाला ती प्रार्थना केली आणि त्याने ते ऐकली, बस एवढंच। हा, आला मोठा। तू देवाचा एवढा मोठा भक्त नाही लागून गेलास की देव सगळं तुझं ऐकेल।
सत्यश्रवा, लक्ष ठेव याच्यावर. जन्मापासून तर याला हे सगळं येत नसेल ना? सासूबाई अहो काय बोलताय हे? अहो चरपटीने जे केलं ते चांगलं नाही का? आईच्या बोलण्यात तथ्य आहे रुक्मिणी. चरपटीने हे सर्व केलं तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला होता. तेच म्हणतेय मी. म्हणजे आजचं ठीक आहे, पण याला हे सगळं जमत असेल तर उद्या भलतंच काहीतरी करेल हा. काय नाही याचा. सुलक्षणा, त्याने हे स्वतः केलं असं त्याचं म्हणणंच नाहीये. हे सगळं परमेश्वराने केलंय असंच त्याचं म्हणणं आहे. अहो तो काहीही सांगेल, पण आपण लक्ष ठेवायला नको. उद्या आपल्या सगळ्या घराला त्याचा त्रास झाला म्हणजे. चरपटी, जा बाळा, तू आतल्या खोलीत जाऊन बस. चंद्रा, त्याच्या सगळ्या गोष्टी तू पदराड दडवू नकोस हा. पुढे जाऊन त्याच्यामुळं आपल्या घराचं काही नुकसान झालं तर ते मी खपवून घेणार नाही. आज भिक्षेसाठी कोण जाणार आहे? गुरुदेव, आपल्याकडे भक्तांनी धान्य आणून दिलं आहे. नागनाथ, आपण धान्य साठवून ठेवायचं नाहीये. अन्न, वस्त्र यातलं आपण काहीच साठवून ठेवायचं नाही. जशी आज्ञा. जे धान्य आहे ते भंडाऱ्यासाठी वापर. होय गुरुवर, माझा सांगण्याचा हेतू हाच होता की आपल्या आश्रमातल्या सेवकाकडून मला संदेश आला आहे. आपण ह्या गडावर राहतो त्याला विरोध करणारे काही लोक इथे येणार आहेत. असं असेल तर सगळ्यांनी गडावरच थांबलेलं उत्तम. नागनाथ, तू जर माझ्याशी युद्ध करू शकतोस तर गावकऱ्यांशी सुद्धा युद्ध करू शकतोसच. तसं नाही करता येणार गुरुदेव, कारण ते इथले स्थानिक लोक आहेत. मी त्यांच्यावर शस्त्र नाही उचलू शकत. त्यांचं हृदय परिवर्तन व्हावं, त्यांनी विरोध करू नये हाच माझा प्रयत्न राहिला आहे. आपण असं करूया, गहिनी, भरतरी, तुम्ही भिक्षा मागण्यासाठी गावात जा. आम्ही तिघं इथेच थांबतो. जशी आज्ञा गुरुवर. येतो. आज त्यांच्याशी स्वतः मी बोले. गुरुदेव, त्यांना बोलताना हे भान नसतं की ते कोणाशी बोलत आहेत. त्यांना त्याची जाणीव करून दिली जाईल. आई, अगं चमत्कार झाला, चमत्कार. त्या लक्ष्मण दादाच्या दारात आलेल्या मुंग्या, किडे, विंचू समद निघून गेलं बघ. नाही नर्मदे, असं चुकून मी व्हायचं नाही. माझ्या मर्जी बिगर ते कोणी मी बाजूला सारू शकायचं नाही. अगं पर मी खरं सांगते, चरपटीने नुसतं डमरू वाजवलं आणि ते समद नाहीसं झालं.
समद गाव त्याचं गुणगान गातय. तुला काय गरज होती सामन्यामध्ये पडायची? माझी इजा मोडून काढायची धाडस केलंस कसं? अरे माझ्या कामात आडकाठी घालून लय मोठी चूक केलीस तू. अरे माझा तळतळ तुझ्या मागे लावून घेतलेस तू. घाई हळू बोल, लोक काय म्हणतील. हे तू केलं होतं हे जर लोकांना कळलं तर लोक आपल्याला गावात राहून नाही द्यायची. अगं कुणाचे टाप नाही मला गावातून बाहेर जा म्हणायची. चरपटीला लोकांवर मोठं व्हायचंय वय. अगं आधी तू लहान आहे म्हणून म्या गपुती, पर आता माझ्या हातून त्या चरपटीला कुणी बी वाचू शकायचं नाही. अगं समजा गावामोर नाही त्याला माझ्या पायावर नाक घासायला लावलं तर नावाची अंजनाई नाही. चरपटी, अरे काय रे चरपटी. अरे चरपटी थांब. चरपटी अरे थांब. चरपटी. चंद्रा काय ग काय झालं? आणि चरपटी असा धावत कुठे गेला? कोणाच ठाऊक. शांत बसलेला होता, अचानक उठला आणि धावतच निघाला. अगं पण तुला पण त्याने सांगितलं नाही का कुठे चाललोय म्हणून? विचारायच्या आधीच तो निघून गेला. घ्या म्हणजे आता बाहेर जाताना सांगून जायची तस्ती पण घेणार नाही येतो. करा असेच लाड करत राहा त्याचे, म्हणजे उद्या डोक्यावर बसेल तो तुमच्या. तर सुलक्षणा केला असेल तो बाहेर, काहीतरी अचानक आठवलं असेल. अण्णा दरवेळी तुम्ही आणि बाकीचे त्याला पाठीशी घालता, त्यामुळे तो सेपरच चाललाय. अरे वसुदेवा, पण आपण जे सांगतोय ते यांना कुठे कळतंय? नाही म्हणजे त्याला जायचंय ना पळून, जाऊ देत ना, चांगलंच होईल. पण जाताना गावात काही उलट सुलट करून गेला नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर पुन्हा ते आपल्यालाच निस्तरावं लागेल. अगं आजी तू उगाच चरपटीला बोलत असते. तू गप ग. ठाऊक आहे मला सगळ्यांचा खूप विश्वास आहे त्याच्यावर, पण बाहेर जाऊन तो काय करतो हे आपल्याला कळायला नको? सासूबाई, तो काहीही करणार नाहीये आणि येईल तो लवकर घरी. ओ साधू महाराज थांबा. कुठून आलात तुम्ही? गिरनारहूनच ना? होय. तो नागनाथ गिरनारला आश्रम बांधून राहिलाय, तुम्ही त्याच्याकडे राहायला आलात ना? होय, आम्ही एकाच पंथाचे आहोत. तो माझा गुरुबंधू आहे. नागनाथला समजावून सांगितलं तरी ध्यानात आलेलं दिसत नाहीये. इथे मोठा आश्रम बांधून त्याच्या पंथाच्या सगळ्या लोकांना इथे बोलवण्याचा विचार करतोय का? नागनाथ नाथ पंथाचे कार्यकर्तो आहे, धर्माचे कार्यकर्तो आहे, साक्षात श्री दत्त प्रभू गुरु आहे. त्यामुळे गिरनारला दत्त संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे लोक येतच राहणार. आम्हाला ते मान्य नाही. ही भूमी आमची आहे. तुम्ही बाहेरून या आली ते आश्रम बांधाल, तुमच्या संप्रदायाचं मंदिर उभाराल, आम्हाला ते मान्य नाही. हो, ही भूमी दत्तप्रभूंची आहे. इथे साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे.
तुमचा असा वाद घालणं चुकीचं आहे. हा वाद चुकीचा नाहीये, तुमचं इथे राहणं चुकीचं आहे. बंधूंनो, तुम्ही एक काम करा, गडावर जा. तिथे आमचे गुरु श्री मच्छिंद्रनाथ आहेत. ह्या बाबतीत तेच तुमच्याशी बोलतील. ते गुरु असू देत नाहीतर सद्गुरू, आम्ही काही ऐकणार नाही. तुम्हाला हे स्थान लगेच सोडावं लागेल. चला गडावर जाऊन शेवटचा समजावूया, आणि जर नाहीच ऐकलं तर मग आपल्याला आक्रमक व्हावं लागेल. हो चला रे. ह्या गिरनारच्या भूमीची महती काय आहे हे या लोकांना ठाऊक नाही. त्यामुळेच ते असा विचार करत आहेत. मला तरी ह्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ दिसतो आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्याच लोकांना हे ठाऊक नाही. चुकीच्या धारणा घेऊन त्यांनी लोकांना भडकवले आहे. गुरु मच्छिंद्रनाथ त्यांना समजावून सांगतील. चला आपण भिक्षेसाठी जाऊ. अहो, चरपटी अजून आला नाहीये. तुम्ही एकदा गावात जाऊन बघून येता का? मलाही तसंच वाटतं. मी बघून येतो गावात. आणि सापडला की ओढत घेऊन ये त्याला घरी. कुठं गेला असेल, काय करत असेल कुणास ठाऊक. उगाच नको ते करून बसायचा. हो, आणतो मी त्याला. कोण कुठून आलेत हे साधू? आणि या साधूंनी ते आश्रम बांधलाय. या साधूंनी जे जे इथे बांधलंय त्या सगळं नष्ट करायचंय. हो, आज त्यांनी हा एवढा आश्रम बनवलाय. उद्या आपली सगळी भूमी अडप करतील. आपण हे सगळं होऊ द्यायचं नाही. काय रे? सगळ्याच्या सगळं तोडून टाकू आता. चला रे, तोडा हे सगळं. हे सगळं तुम्ही काय करता आहात? कुणाही संत विभूतीचा आश्रम असा उद्ध्वस्त करणं हे काही योग्य नाही. तुम्ही आमच्या भूमीवर आश्रम बांधलाय. कित्येकदा आम्ही नागनाथला सांगितलं, पण त्याने आमचं ऐकलं नाही. आम्ही यापुढे आता हे सगळं चालू देणार नाही. तुम्ही त्वरित ही भूमी खाली करा, नाहीतर आम्ही हा सगळा आश्रम तोडून टाकू. परंतु हा आश्रम उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे स्थान, ही भूमी श्री दत्त प्रभूंची आहे. इथे सर्वत्र केवळ दत्त तत्व व्यापून आहे. आणि दत्त तत्व म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित तत्व. या स्थानाचा उल्लेख पुराण काळापासून आहे. इथे दत्त प्रभूंच्या साधनेचा बराचसा काळ गेला आहे. त्यामुळे सदैव इथे श्री दत्त प्रभू सूक्ष्म देहाने वास करतात. या असल्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका. हो, आणि तुम्ही या किती खोट्या गोष्टी रचल्यात तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण हे आमच्या देवाचं स्थान आहे. हो, तुम्ही आमची जमीन हडपली आहे. गैरसमज आहे तुमचा. नाथ संप्रदाय आणि स्वतः दत्तप्रभू तुमच्याकडून काहीही घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला भरभरून देण्यासाठी आहेत.
आम्ही कुठल्याही गोष्टीचा संचय करत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही बोलता आहात, जे आरोप करता आहात, त्याला कसलाही आधार नाही. सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. गुरुदेव जे काही सांगतायत त्यावर चिंतन करा. सगळ्या गोष्टी अकस्मात तुमच्या लक्षात येतील. ही भूमी आमच्या सद्गुरूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे. त्यांचे इथे वास्तव्य आहे आणि त्यावर तुम्ही तुमचा अधिकार सांगणं चुकीचं आहे.